गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 5:35 झाले. थोडं निघायला उशीर झाला, एक 10-15 मिनिटं. तर ठीक आहे, आता डिव्हाइस ऑन करून घेऊ. तशी आपल्याकडे अर्धी टाकी 2 काड्या CNG आहे. तर डिव्हाइस ऑन करू आणि बघूया आपल्याला राईड कोण देते. जर राईड नाही भेटली तर आपण CNG भरू, नाहीतर आपण कंटिन्यू काम करू. CNG भरला आपण. CNG भरायला गर्दी होती. नेमका माझा नंबर आला आणि त्यांनी मशीन परत रिस्टार्ट केली. आता नंबर असल्यामुळं आपल्याला सोडता पण नव्हतं येत, कारण 10-15 मिनिटात होणार होतं. तर अशा प्रकारे 6:15 झालेले आहेत. आज 1 तास लेट गाडी चाललेली आहे आपली. तर बघूया आता कामावर किती परिणाम होतो त्याचा, कारण ट्रिप मग इथल्या कनेक्टिंग रेल्वे किंवा एअरपोर्टची सकाळच्या ट्रिप नाही भेटत मग आपल्याला. तरी ठीक आहे, बघूया, ट्राय करू की किती काम होते आपलं. फर्स्ट राईड भेटली आपल्याला पिंपळे निलकपासनं. स्वारगेटच्या इथनं राईट घेऊन थोडं पुढे तुळशी बागेकडे रस्ता जो येतो सारस बागेकडं, तिथं कस्टमरला सोडले. आता इथनं परत आपण स्टेशन साईडला निघू आणि बघूया राईड कोण देते आपल्याला. 278 रुपये कस्टमरचं बिल झालं. गाडी चालली 19.4 किलोमीटर. टाइम झालाय 7:18. कम्प्लीट 2 तास उशीर चालू आहे आपण. स्टेशन पासून आपल्याला निगडी म्हणून आली होती राईड, पण निगडी नव्हती. चिंचवड पासून आपण आदित्य बिर्ला रोडला वळतो, त्याच्या अलीकडे ब्रिज उतरला, तिथनं राईट घेऊन 1 किलोमीटर असेल. कस्टमरला सोडले आपण. 297 कस्टमरचं बिल झालंय. 220 का 21 आपल्याला दिलेत. 21 किलोमीटर 230 रुपये. तर 432 रुपये काहीतरी अर्निंग झाले. गाडी चालली 46 किलोमीटर. टाइम झालाय 8:45. एकदम लेट चालू आहे आपलं आज. आणि आज टार्गेट माझ्या हिशोबाने नाही होणार, कारण एकदम स्लो चालू आहे आणि उबेरच वाजते आणि एकदम रेट असा येतोय ना, नको होतंय ट्रिप तिथनं घ्यायला. पण आता पर्याय नसतो आपल्याकडे. आपल्याला काम करायचं म्हणल्यावर आपण घेतो. आणि लिटरली 10 रुपये प्रमाणेच रेट चालू आहे सगळीकडं, म्हणजे उबेरचं तरी. तर ठीक आहे, आता ही चाकण MIDC येते. चाकण MIDC नाही, आपण तिकडं म्हणजे तिकडनं रिटर्नची लवकर नाही भेटत. तर बघू, आणखी थोडंसं वेट करू. इथली कुठली पडते का बघूया आपण. आणखीन एक अपडेट करायचा होता. काल एका व्हिडिओमध्ये आपल्याला कमेंटमध्ये आलं होतं की स्टेशन पासून कसं घ्यायचं, पिकअप कसं करायचं आणि एअरपोर्ट पासून. तर मी शॉर्टमध्ये सांगतो. ऑलरेडी आपल्याकडे व्हिडिओ आहे तिथे चॅनलवर, पण सांगतो की स्टेशनच्या इथं गेल्यावर एंट्रन्सच्या आउटसाईडला, म्हणजे इनमधनं किंवा साईडची रोड आहे आपला मेन रोडला, तिथं गेल्यावर आपल्याला उबेरमध्ये ॲपमध्ये कळतं की आपल्या पुढे किती कॅब आहे, आपला नंबर किती आहे. त्याच्या हिशोबाने राईड येतात आणि तिथं जायचं. स्टेशनला आत गेल्यानंतर कस्टमरला कॉल करायचं आणि सांगायचं की लेफ्ट साईडला एकदम एंडिंगला आउटगेटच्या रुबी हॉल क्लिनिक आणि युनियन बँकचे ATM आणि हिताची ATM, हे 3 गोष्टी सांगायच्या. तिथं या म्हणायचं कॉर्नरला. अजिबात ते इकडे तिकडे सांगतात आम्ही इथं थांबलोय, तिथं थांबलोय, एंट्रन्सला थांबलोय. तिथं या म्हणायचं. पिकअप पॉईंट तिकडनंच आहे. सरळ तिकडे घ्यायचं आणि सोडायचं कस्टमरला. आणि एअरपोर्टला गेलं तर एरो मॉलच्या बिल्डिंग मध्ये घ्यायचं. एरो मॉल बसनंच पिकअप करायचं, बाहेरनं पिकअप नाही करायचं. त्या एरो मॉलला बोलवायचं कस्टमरला आणि कॉल करायचं, कन्फर्म करायचं आलो का नाही. 4th फ्लोअर 2nd फ्लोअरला ओला उबेरचं पिकअप आहे. आपल्याला 4th फ्लोअरला फिरून परत 2nd फ्लोअरला येऊन पिकअप करून आउटगेटने बाहेर पडावं लागतं. तर ठीक आहे, असं काहीच आहे शॉर्टमध्ये. आज आपली डिटेल व्हिडिओ आहे आपल्याकडं. तर काल जोपर्यंत आपण कॅब चालवली तोपर्यंत आपण काहीतरी $11 केला होता ट्रेड, $11 प्रॉफिटचा. नंतर मग आपण इव्हिनिंगला परत केलं तर आपलं टोटल कालचं जवळपास $21 आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे. तर माझा फंड त्यामध्ये थोडासाच आहे. डबल $58 काहीतरी टोटल फंड आहे. त्याचे मी एक 5-6 दिवसामध्ये किंवा 7-8 दिवसामध्ये $140 काहीतरी झालेले आहेत माझे. $82 मला प्रॉफिट केलाय मी त्या हळूहळू. तर कालचा $21 म्हणल्यावर 1700 ते 1800 रुपये कालचं प्रॉफिट झालंय त्यामध्ये. आणि आपला 500 रुपयाचा गॅस जाऊन 1000 रुपये आपल्याला यामध्ये राहिले होते. 1100 रुपये, 1600चं काम झालं. तर कालचं जवळपास आपलं 2800-2900 रुपये आपल्याला काल प्रॉफिट राहिले. तर असंच मिळून काम झालं. तर बघता येईल. तर आज फोरेक्सचं मी काही केलं नाही आणखी, कारण आज उशिरा उठलो थोडंसं आणि मला झोप पण येत होती. रात्री झोप नाही लागली. तर 4 तास मी झोपलेलो आहे. माझे डोळे लागतात आहेत लिटरली आता. तर मी कुठंतरी आधी चहा वगैरे घेतो, फ्रेश होतो. तर बघूया आज आपलं आता काम किती होते. आणि फोरेक्सचं पण बघतो, अनालिसिस वगैरे करतो थोडंसं. मार्केट आता ओपन होईल आपलं इंडियन मार्केट. तर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार काम करता येतंय का. तर मी जे ॲप वापरतो ते फोरेक्स किंवा गोल्ड लेटरसाठी BTC दाना
हे मी आधीपासून यूज करतोय म्हणून मी घेतोय कंटिन्यू. तर त्याच्यामध्ये $0.015 म्हणजे 12 ते 15 रुपये एका ट्रेडला लागतात. तर माझं असं असतं की $1 वरती आपली फी निघली का मी एक्झिट मारून देतो क्विकमध्ये. तर त्यासाठी इथं आणि 0.01च्या लॉटनी मी काम करतो. कधी वाटलं तर 0.02 सुद्धा मी करतो, सिच्युएशन कशी आहे त्याच्यानुसार. आणि प्रॉपर SL मी लावतो. SL म्हणजे स्टॉप लॉस लावतो, की लॉस माझा डिफाईंड असतो की मला एवढाच लॉस घ्यायचा या ट्रेडमध्ये, त्याच्यावरती मला जायचं नाही, कारण आपल्याला कॅपिटल वाचवायचं असतं. तर मी आदल्या दिवशी जेवढं प्रॉफिट झाले तेवढ्याच म्हणजे तेवढा एक डोक्यात ठेवतो की त्याच्या पुढे जायचं नाही लॉसला. तर ते तसं करत करत आता कॅपिटल माझा डबल झालेलं आहे जवळपास 8-10 दिवसामध्ये. जवळपास $60ची $140 झालेले. $80 मी प्रॉफिट काढले, त्यामध्ये 7,500 रुपये प्रॉफिट निघले आपल्याला. तर ठीक आहे, तर बघूया आता आणखी काम कोण देते आपल्याला. आले आपण विमाननगरला, कस्टमरला सोडले. जवळपास तासाच्या वरती लागले, ट्रॅफिक खूप लागलं. तर 330 रुपये 295 दाखवले होते, पण ट्रॅफिकमुळे वेळ जास्त लागल्यामुळे 330. कस्टमरने 10 रुपये वरती केलेत, 340 रुपये आपल्याला दिलेत. तर ठीक आहे, 10 वाजून 24 मिनिटं. गाडी चालली 70 आणि 760 वगैरे आपलं अर्निंग झालेलं आहे. तर आता इथनं बघू, लेफ्ट जाऊन इथं वॉशरूम आहे, पुढं फ्रेश होऊ आणि नंतर परत एअरपोर्ट साईडला येऊ किंवा मग ओला उबेर चालू करू. जे राईड दिला आपण तिकडनं कंटिन्यू करू काम. ट्रॅफिकमुळे हेच होतंय की आपला वेळ वाया जातोय जास्त. इथे या लूप रोडला ट्रॅफिक नेहमीच आहे. आज तर जवळपास 7 मिनिटं आपण ट्रॅफिकमध्ये जाम होतो. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय. तर आपल्याला विमाननगरपासनं पुणे रेल्वे स्टेशनची राईड पडली होती छोटीशी, 157, 8 किलोमीटर, 7.5 किलोमीटरचे. पण टाइम लागला, जवळपास अर्धा तास लागला, गर्दी खूप आहे आज. तर कस्टमरला सोडले रुबी हॉलला. तर आता इथनं आपण परत ओढून जाऊ. आणि एक सिंगल लेडीज होत्या, थोड्या एजड असतील, तर त्या आपल्याला बोलले की छान आणलं, म्हणजे व्यवस्थित आपलं काम करायचं, कॉम्प्लिमेंट भेटते, हरकत नाही. इथनं आपण आता वळून परत स्टेशन साईडला जाऊ आणि बघूया आपल्याला राईड कोण देते. शक्यतो प्रयत्न करेल की रॅपिडोच भेटावी राईड. तर बघूया आता. ओलाचं एक दिवस आहे ना, फक्त ओलाच चालू करावं लागणार आहे, ओला आणि रॅपिडो. उबेर थोडं बंद ठेवून एकदा ओलाचं राईड परत घेतो स्टार्ट करून माझी. स्टेशनला वगैरे आल्यावर रॅपिडो आणि ओलाच फक्त चालू करायचं, उबेर चालू नाही करायचं. कारण उबेरला राईड पडतातच, रॅपिडोला थोडंसं, रॅपिडो पण वेळ लागतं पण पडते. ओलाचं माझं एकदमच बंद झालंय, कारण मी राईडच घेत नाहीये, कारण बाकीच्या राईड असतात आपल्याकडं तेव्हा ती पडते. त्याच्यामुळं एकदा राईड पडली का नंतर कंटिन्यू राईड होती. सो बघूया उद्या वगैरे किंवा नेक्स्ट टाइम जेव्हा आपल्याला पॉसिबल आहे तेव्हा आपण ते करू. आता इथनं वळून मी परत निघतो आणि बघू आपल्याला इथनं राईड कोण देते आता. तर रुबी हॉलला कस्टमरला सोडल्यानंतर आपण स्टेशनला गेलो, तिथे थांबलो. तर आपल्याला एक ओलाची राईड पडली, रावेजची. तर कधी नव्हे ती पडली, पटकन आपण ऍक्सेप्ट केली आणि कस्टमरला कॉल केला. कस्टमरने लोकेशन टाकलं होतं स्टेशनचं, रेल्वे स्टेशन. तर मी आधीच कॉल केला, कुठं थांबलेत, म्हणले वाहनतळ. आता मी तिथेच होतो, मी आपला खाली उतरलो सिग्नलच्या. तर त्यांना ते लोकेशनच सांगता येत नव्हतं, वाहनतळ म्हणतात, पण ते बस स्टँडच्या तिकडं थांबले होते सामान वगैरे घेऊन, पण तिकडं जाता येणार नाही. आता मी ऑलरेडी खाली उतरलोय, त्यांना विचारूनच उतरलो होतो. त्यांना म्हटलं तुम्ही या, तर ते थोडंसं कानकून करायला लागले. नाही म्हणले मग कॅन्सल करा, म्हणजे त्यांच्या जे बोलण्यात नंतर म्हणले परत येतो. पण आता तिकडनं मी थोडंसं समोर आलो, बस वगैरे येत होती मागून. तर आपण थोडंसं पुढं आलोय. तर त्यांना म्हटलं या, मी थांबतोय. नाही हो 2 वेळा फोन कट केला, 2 वेळा फोन घेतला. नंतर मग शेवटी ती राईड कॅन्सल झाली आणि आता आपण इकडनं निघतोय. तिथनं मग आपल्याला उबेर आपण चालू केलं, परत फिरून आलो आपण स्टेशनच्या साईडला. तर उबेरच्या भरपूर राईड वाजत होत्या. तर आपल्याला वाकडची राईड पडली होती. तर मग 2 जण होते, त्यांना आपण आता सोडले वाकडला. आपण आलो आता वाकडला. 297 कस्टमरचं बिल झाले आणि आपल्याला 230 वगैरे दिलेले. तर 1170 वगैरे काहीतरी आपलं काम झाले. गाडी चालली 102 किलोमीटर, टाइम झालाय 1:45.
तर आज लेट सुरुवात आणि राईड पण उशिरा भेटल्यानंतर टाइम पण गेला, मध्ये ट्रॅफिक पण लागला आपल्याला. तर ठीक आहे, ट्रॅफिक तर काय रोजच आहे आता, ट्रॅफिकचा तर काही विषयच नाही. तर ठीक आहे, बघू आता इथनं आपल्याला राईड कुठं भेटते. थोडासा वेट करू इथं सिग्नलला वगैरे, आपण साईडला घेऊ गाडी, कारण नंतर मग आपल्याला राईड पडून जाईल. 1 मिनिट बघतो राईड कुठली पडती. आपण वाकडला थांबलो होतो, वाकडला तिथं थांबल्यानंतर आपल्याला रॅपिडोकडनं एक राईड आली. ब्रिजच्या पलीकडच्या साईडने होते आणि त्यांना शगुन चौकामध्ये जायचं होतं पिंपरीला. तर काहीतरी 140 का 170 रुपये काहीतरी, 170 काहीतरी दाखवलं. तर ठीक आहे, आपण कस्टमरला सोडलं आणि तिकडनं आपण इकडं आलो. 175 काहीतरी होतं. तर आणि आता आपण नाशिक फाट्यावरनं आतमध्ये आलोय. आपण इथं CNG भरून घेऊ, म्हणजे आपलं जे 1150 तर काम झालं तर 1150, 7 आणि 5 12, 1220 आणि 1320 बरोबर ना, 1160 आणि हा, तर 1300 रुपयाचं समजा काम आपण केलंय. आणि आज आपण इथं थांबतोय. आज आपलं म्हणावं तसं काम झालं नाही, पण ठीक आहे. आता संध्याकाळी फॉरेस्ट वगैरे बघू तिकडनं काय आपल्याला जुळतंय का. कालच्या सारखं जर डेली झालं तर मग काय विशेष राहणार नाही. आता बघूया, आज तर काय सकाळपासून काय ट्रेड भेटला नाही. जबरदस्ती मी ट्रेड करत नाही. जर मला प्रॉपर ऑपॉर्च्युनिटी भेटत असेल तरच मी घेतो, लॉस पेक्षा न केलेलं बरा. तर काल मला एक जण विचारत होते का तुम्ही इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करत नाही का. तर आता सध्या कंडिशन अशी आहे का जानेवारी महिन्यापासून आपल्याला इंडियन मार्केटमध्ये पण ट्रेड चालू करायचं आहे. सो आता वेळेनुसार फोरेक्स मला गोल्ड वगैरे हे व्यवस्थित वाटते. कमी पैशामध्ये पण आपलं थोडेफार 700-800 हजार रुपये निघून जातं. काल आपल्याला आता 1700 रुपये काल निघले. जवळपास या 8 दिवसामध्ये मी 7,500 रुपये निघलेत आपल्याला. तर ठीक आहे, तेवढंच आपल्या गाडीचा हप्ता जरी निघाला असं वरच्या वर तरी बाकीचे पैसे आपल्याला राहतील. त्यासाठी मी सांगत असतो की कामासोबत आणखी काहीतरी राहील आपल्याला, असं घर खर्च किंवा रूम भाडं किंवा काही पण आपले पर्सनल एक्सपेन्सेस असे थोडेफार. मी म्हणतो 8-10 हजार जरी महिन्याला भेटले तरी कोण देत नाही आपल्याला 10,000 रुपये महिन्याचे. तेवढा आपलं एक्स्ट्रा नॉलेज आता मी युट्यूब करतो त्याच्यातनं थोडंफार. आता अजून नाही सुरू झालं, ऍड यायला सुरू झालेत, पण आणखी अजून अमाऊंटला बराच टाइम जाईल ते यायला, $100 पूर्ण व्हायला. पण ठीक आहे, प्रयत्न करत राहायचे. असं युट्यूब मी गेले 5 वर्ष झाले करतोय, पण मी आता गेल्या 4 महिन्यामध्ये त्याचा मला रिझल्ट भेटलाय. वेळ लागतो या गोष्टीसाठी, करत राहायचे आपली कामं. तर ठीक आहे, आता आपण डायरेक्ट भेटूया आता उद्या. आता इथं मी उद्यासाठी CNG भरून घेतो जाता जाता, आणि म्हणजे मग सकाळी रांगेमध्ये उभं राहण्याची गरज पडणार नाही. कारण सकाळी आपला 20-25 मिनिटं इथं CNG भरण्यामध्ये गेले होते. तर ते 20-25 मिनिटं सकाळचे महत्वाचे का असतात, तर सकाळचा जो फ्लो भेटतो किंवा पहिली राईड असते त्याला कनेक्टिंग राईड पुढं कंटिन्यू होतात आणि मग आपलं टार्गेट वेळेवर पूर्ण होतं. जसं काल आपलं झालं होतं आणि आज आपलं लेट झाल्यामुळं आपलं सगळंच पुढं लेट होत गेलं. म्हणजे अशा प्रकारे काम केलं पाहिजे. सो ठीक आहे, बघूया आता इथनं पुढं आपण आता उद्या बघू कसं काम होते आपलं. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये.